हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुमच्यासाठी एक आमच्या छोटासा बागेचा व्हिडिओ आणला आहे. प्रॉपर बाग म्हणता येईल का नाही माहीत नाही, पण आमच्या घराच्या आसपास खूप सारी झाडे आहेत. मोठी झाडे पण आहेत, जसे की आंबा, चिक्कू, पेरू, नारळ, अजून बरेच काही, कवठीचं झाड आहे. असे बरेच झाडं आहेत. जसं की जांभूळ, चिंच, बदाम, बोरं, डाळिंब, केळी आणि उंबराचं सुद्धा झाड आहे. ते तुम्ही मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. त्याला आम्ही ओटा बनवलेला आहे. अशी भरपूर मोठी झाडं आहेत. पण या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला जी छोटी फुलांची झाडं आहेत आणि ज्यांना पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर फुलं येत आहेत तेवढंच दाखवलेलं आहे. चाफ्याचं झाड आहे, गोकर्णाचं वेल आहे. ह्या व्हिडिओमध्ये दाखवली आहेत ती छोटीशी फुलांची झाडं आहेत. काही वेल आहेत, काही शोची झाडं आहेत आणि काही गुलाबाची खूप सारी झाडं आहेत. त्यांना आलेली फुलं मी दाखवली आहे या व्हिडिओमध्ये. थोडंसं बागकाम म्हणता येईल तर ते पण दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. या पावसाळ्यामध्ये आम्ही भरपूर गुलाबाची आणि मोगऱ्याची झाडं खूप सारी लावली होती. तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहिला असेल, आम्ही या पावसाळ्यामध्ये झेंडूची झाडं लावली होती. तो व्हिडिओ पण तुम्ही चेक करा. त्यामध्ये झेंडूचे झाडं लागवडीपासून ते पूर्ण फुले येईपर्यंत कसे झाडं वाढवली आहेत त्याचा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमध्ये आमच्या घराच्या शेजारी जी काही छोटी फुलझाडं आहेत, शोची झाडं आहेत, बरीच वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, ती मी तुम्हाला दाखवली आहे. आता तुम्हाला वाटत असेल की शेतकरी म्हणजे भरपूर जागा आणि जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही झाडं रोपं लावू शकता. ते एक प्रकारे खरं पण आहे आणि नाही पण. म्हणजे जसं की आता जर तुमच्या शेतामध्ये घर असेल तर मेन जागा शेतीची तर असतेच. काही जागा तुमच्या घराची, काही अंगण, काही गुरे असतील, जनावरे असतील त्यांच्यासाठी जागा, आणि त्याच्यानंतर जी मध्ये जागा उरते ती असते बागेसाठी जागा. म्हणजे कोणते? जे तुम्हाला झाडे लावायची आहेत, फळांची, फुलांची, मोठी झाडे वगैरे. तर असंच आमच्या घराच्या शेजारी आम्ही झाडे लावली आहेत. आम्हाला सगळ्यांना हौस आहे. आमच्या घरातील सगळे मेंबर्स झाडं खूप आवडतात. आता स्वतःचं घर बांधल्यानंतर आम्ही गावाकडे झाडांची पण हौस पुरवून घेतली. आम्हाला सगळ्यांना झाडं लावायला आवडतात म्हणून आम्ही पण बरीच झाडं लावली आहेत. शहरामध्ये तर गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये, छोट्या कुंड्यांमध्ये पण लोक झाडं लावतात त्यांची हौस का म्हणून. हा एक छोटासा गावाकडचा व्हिडिओ. याच्यामध्ये फक्त किती सुंदर सुंदर फुलं निघाली आहेत ते मी तुम्हाला दाखवलं आहे या व्हिडिओमध्ये. आणि ही फुलं आम्ही नेहमी म्हणजे रोजच देवपूजेसाठी वापरतो. याच्यामध्ये गुलाब, मोगरा, गोकर्ण आणि पारिजातकाचे सुद्धा झाडं आहे. नंतर चाफा आहे, जास्वंद आहे आणि बाकीची पण बरीच झाडं आहेत. वेली मोगरा आहे. असे बरेच झाडं आहेत. जेवढ्यांना फुलं आली तेवढे झाडं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. या फुल वाळून गेला तिथं.
कॅमेरा चालू कर ना आधी. चालू आहे का? टायमिंग चालू आहे. इथे किती साफसफाई झाली बाय. कोण